अमळनेर शहरातील कुंभारटेक भागातील रहिवासी 26 वर्षीय कुमारी प्राची विनोद भट यांचे रविवारी 20 एप्रिल रोजी रात्री आकस्मिक दुःखद निधन झाले. 2 महिन्यापूर्वीच तिचा साखरपुडा होऊन मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त काढण्यात येणार होता. धुळे रस्त्यावर HP गॅस गोडाऊन जवळील लक्झरी स्टॉपवर त्या भावासह उभ्या असताना अचानक त्यांचे डोके दुखू लागले. यामुळे भावाने त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी तपासले असता मयत घोषित केले. सनस्ट्रोक किंवा इतर वैद्यकीय कारणाने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार असून सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर अभिषेक विनय भट यांच्या त्या भगिनी होत्या. सोमवारी इंदिरा भवनच्या सभागृहात अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे उपस्थित होते. सरपंच पदाचे आरक्षण सोडत मोहित महाजन या लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आले. अमळनेर तालुक्यात पुन्हा 4 गावांना आगी लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 2 ठिकाणी तर विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्या आहेत. विद्युत मंडळाच्या दुर्लक्षपणामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. तालुक्यातील तरवाडे शिवारात शेतकरी महेंद्र शिवराम पाटील याच्या शेतात मक्याचा चारा व कणसाचा ढीग करून ठेवला होता. 19 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग शेतातून गेलेल्या विजेच्या तारामुळे लागली. अमळनेर नगर परिषदेचा बंब बोलावून आग विझवण्यात आली. या आगीत शेतकऱ्यांचे 1,20,000चा मका व 50,000च्या ठिबक नळ्या असा 1,70,000 रुपयांचे एकूण नुकसान झाले. तर 20 एप्रिल रोजी दुपारी 2:30-3 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील ढेकू खुर्द येथे देखील विद्युत तारांचं शॉर्ट सर्किट होऊन नथू गुणवंतराव पाटील यांचा 1,35,000 रुपयांचा 2 बिघे मका आणि ठिबक साहित्य असे जळून खाक झाले. तर शेजारील शेतमालक सुधाकर नाटू पाटील यांच्या 3.25 बिघे शेतातील 2,30,000 रुपये किमतीचा मका आणि ठिबक साहित्य जळून खाक झाले. ढेकू येथे गावातील टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली. तर डांगरी येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खळवाडीस आग लागून झाडे झुडुपे जळाली. दिनेश सिसोदे यांनी अग्निशमन दलाला कळवताच एक पथकाने तिथे आग विझवली. तर थोड्या वेळात मांडळ येथे मोहाडी रस्त्याला आग लागल्याने तेथे डॉक्टर अशोक पाटील यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे दुसरा बंब पाठवण्यात आला होता. तेथेही काही झाडे जळून खाक झाली आहेत. बहुतेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागत आहेत. त्यामुळे विद्युत मंडळाने त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी होत आहे. अमळनेर शहरातील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा कायापालट करणाऱ्या 2.40 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ या होत्या. खासदार स्मिता वाघ यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर पुरातन असून नव्याने होणाऱ्या विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असे सांगितले. सुभाष चौधरी, रणजित शिंदे, ॲडव्होकेट VR पाटील, हिरालाल पाटील, भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, जयवंतराव पाटील, हरी भिकवानी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. अमळनेर शहरातील DD पाटील यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी पाटील यांनी OBC सेल जिल्हाध्यक्ष यांसह अनेक पदे भूषवलेली आहेत. DD पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र नेहमी दुष्काळमुक्त राहावा यासाठी पाणी फाउंडेशन निरंतर प्रयत्नशील आहे. पाणी फाउंडेशन महाराष्ट्रातील गावागावांमध्ये जलसंरक्षणासह वॉटरशेड बांधण्याच्या दिशेने कार्य करते. या उद्देशाला अनुसरून कार्य करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील निवडक शेतकरी गटांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था या प्रशिक्षण वर्गाचे प्रायोजक आहे. सदर प्रशिक्षण मंगळ ग्रह मंदिराच्या सभागृहात दिले जाणार आहे. पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक शेतकरी गट कार्यरत आहेत. पैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक 20 ते 25 गावांतील शेतकरी गटांना 24 व 25 एप्रिल रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात पहिल्या दिवशी 60 आणि दुसऱ्या दिवशी 60 असे एकूण 120 शेतकरी सहभागी होतील. पाणी फाउंडेशन तर्फे निवड झालेल्या शेतकऱ्यांनीच या प्रशिक्षणात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. येत्या 8-10 दिवसात पूर्वीप्रमाणे 2 दिवसांच्या खंडानंतर पाणी पुरवठा करा
अन्यथा 1 मे रोजी पालिकेवर मटका मोर्चा काढून मटके फोडून निषेध करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की अमळनेर शहरातील नागरिक नियमित पाणीपट्टी कर व विविध कर भरत असून विलंब झाल्यास नगरपालिका दंड व व्याज आकारते. त्यामुळे नागरिकांचं पिण्याचे पाणी नियमित मिळण्याचा मूलभूत हक्क आहे. सध्या नागरिकांना 6 दिवसांनंतर पाणी मिळते आणि त्यातही अनेकदा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. पाणी वितरण कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. त्यात नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आगामी काळात अमळनेरचा मोठा यात्रोत्सव आहे. प्रत्येक घरात पाहुण्यांची वर्दळ असेल, त्यामुळे पाणी जास्त लागेल. त्यामुळे येत्या 8-10 दिवसामध्ये पूर्वीप्रमाणे 2 दिवसांच्या खंडानंतर पाणी पुरवठा करण्यात यावा. अन्यथा 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी पालिकेवर मटका मोर्चा काढून मटके फोडून निषेध केला जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास नगरपालिका जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला असून निवेदनावर भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, समाधान पाटील यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, DYSP, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.